नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. श्रीपूरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. श्रीपूरमधील नामवंत असे प्रिन्स मेन्स वेअरला पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. श्रीपूर तालुका माळशिरस येथील नामवंत असणारे प्रिन्स मेन्स वेअर या कपडे शिलाईच्या दुकानाला शुक्रवारी पहाटे 4:30 वाजल्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. बापू भाऊसाहेब सुरवसे यांचे हे दुकान गेले अनेक वर्षापासून परिसरामध्ये कपडे शिलाईसाठी प्रसिद्ध आहे. सध्या लग्नसराई आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शिलाईसाठी नवीन कपडे आलेली होती. अत्याधुनिक शिलाई यंत्रे त्यांच्याकडे आहेत. पहाटे अचानक लागलेल्या आगीमुळे 5 अत्याधुनिक शिलाई मशीन, काज मशीन, झिगझॅग मशीन, बटन मशीन आणि 2 शिलाई मशीन व इतर शिलाईचे साहित्य जळून खाक झाले आहे. जळलेल्या कपड्याचे ढीग दुकानाच्या आतमध्ये दिसून येत होते. काचेचे शोकेस, फर्निचर, टेबल, कपाट, फॅन, साऊंड सिस्टम, इस्त्री टेबल असे जुने नवीन कपडे इस्त्री करण्यासाठी आलेले कपडे जळाल्यामुळे अंदाजे 6 ते 7 लाख रुपयाचे वर आगीमुळे नुकसान झाले आहे. सकाळी ही बातमी समजताच त्यांचे सर्व मित्रपरिवार आणि म्हाळुंग गावकामगार तलाठी जगदाळे भाऊसाहेबांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. त्यामध्ये अंदाजे 6 ते 7 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे बोलले जात आहे. बापू सुरवसे यांनी अगदी कमी वेळेतच आपल्या शिलाई व्यवसायाच्या जोरावरती या पंचक्रोशीमध्ये नाव कमविले आहे. अनेक जण यांच्याकडे एक खासियत म्हणून अनेक कपडे शिलाईचा स्पेशालिस्ट म्हणून कपडे शिलाईसाठी येत असतात. त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार आहे. त्यामुळे हे प्रिन्स मेन्स वेअर गेले अनेक वर्षापासून ह्या परिसरामध्ये शिलाईसाठी प्रसिद्ध आहे. परंतु पहाटे लागलेल्या आगीमुळे सर्व मित्रपरिवाराला त्यांच्या या नुकसानीची हळहळ वाटत आहे. त्यामुळे सर्व मित्रपरिवार सकाळीच त्यांच्या या घटनास्थळी येऊन आपापल्या परीने सर्वतोपरी मदत करण्यासाठी आलेला होता. आपण इथं पाहतोय की या आगीमुळे कसे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहेत. हे कपडे जळून खाक देखील इथं झालेले आहेत किंवा या दुकानामध्ये इतर अनेक साहित्य होते. त्याच्यामध्ये टेबल असेल, खुर्च्या असतील, फॅन किंवा शोकेस, कपाट, काचेचं इतर साहित्य किंवा शिलाईसाठी लागणारे इतर सर्व साहित्य या लागलेल्या आगीमुळे इथं जळून खाक झालेले आहे.